गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. प्रिव्हियस लेक्चरला आपण 3 मार्कचे क्वेश्चन पाहिले. आता आपण 6 मार्कचे थिअरी क्वेश्चन आणि एंडला तुम्हाला डेरिव्हेशन काय काय करायचे हे सांगून देतो. म्हणजे थिअरी पार्ट आपला पूर्ण संपेल. देन आपण काय करूया, युनिट नंबर 3चे, युनिट नंबर 4चे आणि युनिट नंबर 5चे वेगवेगळे न्यूमेरिकल घेऊ, जेणे तुम्हाला चांगला स्कोर होईल. आता हा पास होण्यासाठी कालचा आणि हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 11 ते 12 क्वेश्चन्स आहेत. 11 ते 12 क्वेश्चन्समधले तुम्हाला 4 क्वेश्चन्स येणार. 4मध्ये माझ्या माहितीनुसार जर तुम्ही जसं सांगितलं तसं लिहिलं पेपर तर 4 त्रिक 12 हे 12 मार्क फिक्स झाले. 12पैकी आपण नियरली 10 मार्क धरूया. आता राहिले 18 मार्क. तर 18 मार्कसाठी काय स्ट्रॅटेजी करायला पाहिजे किंवा कुठले कुठले थेअरी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. थेअरी प्लस डेरिव्हेशन तर शुअर शॉर्ट पडणार. 3 डेरिव्हेशन 6 त्रिक 18 आणि कालचे 28 पडतील तुम्हाला. बट थेअरी क्वेश्चन पण बघू आपण. चलो तो स्टार्ट करू आपण. युनिट नंबर ऑलवेज आपल्या आवडीचा 6 बॅटरी. युनिट नंबर 6 बॅटरीमध्ये काय काय येऊ शकतं. बॅटरीमध्ये ठरलेले क्वेश्चन्स आहेत. हा व्हिडिओ आपण खूप शॉर्ट आणि पटपट करूया. बॅटरीमध्ये 2 टाईपच्या बॅटरी आहेत. एक आहे लीड ॲसिड बॅटरी, सेकंड आहे लिथियम आयन. नोट्स काढायच्या पटकन. नोटबुक काय करा तुम्ही, बुक उघडा. बुकमध्ये लीड ॲसिड आहे, लिथियम आयन बॅटरी आहे. बट तुम्ही काय करायचं, नोटबुक उघडायची. नोटबुकचे 2 पान आहेत, इकडचं एक पान आणि इकडचं एक पान, वेगळे लिहायचे. काय लिहायचं सांगतो. डिफरन्स लिहिला तर तुम्हाला म्हणजे त्यात वेगळं काय करण्याची गरज पडणार नाही. फर्स्ट काय करायचं, लीड ॲसिडची डायग्रॅम, याची पण डायग्रॅम करेक्ट. थोडीशी निबंध लिहा. मी निबंध म्हणजे थेअरी लिहा थोडीशी. इथं पण थेअरी लिहा. थेअरी थोडीशी काय काय पॉझिटिव्ह, याला लीड आहे, तिकडे लिथियम आहे, काय असेल ते. इलेक्ट्रोलिसिस सोल्युशन H2SO4 आहे, तिकडे सॉल्ट आहे. असे थेअरी क्वेश्चन लिहा. देन चार्जिंग कंडिशन, डिस्चार्जिंग कंडिशन, टोटल रिॲक्शन, इथे पण टोटल रिॲक्शन. एवढा हे नोट्स काढले तर याच्यावरती क्वेश्चन येतो, राईट अँड एक्सप्लेन लीड ॲसिड बॅटरी फॉर 8 मार्क किंवा एक्सप्लेन लिथियम आयन बॅटरी. म्हणजे वर्किंग प्रिन्सिपल, डायग्रॅम, केमिकल रिॲक्शन असं सगळं विचारते. ओके. तिसरा क्वेश्चन काय असेल, डिफरन्स बिटवीन लीड ॲसिड अँड लिथियम आयन. 3 क्वेश्चन का आले. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीही वेगळा क्वेश्चन येत नाही. काल आपण 3 मार्काचा क्वेश्चन बघितला, प्लस हे 6 किंवा 7 मार्क झाले. किती बघा, 10 मार्क आपल्या हातातले झाले. आणि याच्यामध्ये काय येईल तर ए पार्टमधलं डेरिव्हेशन येते. ते सांगतो डेरिव्हेशन कुठलं ते. ओके, इथपर्यंत काय आलं तुम्हाला. याच्यामध्ये एवढंच करायचं. ओके. बॅटरीमध्ये 2 बॅटरी आहेत, त्यांचा मस्त नोट्स करा. या नोट्सला हार्डली 20 मिनटं लागतील. 20 मिनिटांचे नोट्स काढले तुम्हाला 6 + 10, मी 9 मार्क म्हणत होते इतके दिवस. त्याला 9 मार्क मिळतील तुम्हाला. किंवा हा जर क्वेश्चन 8 मार्काला आला तर आपलं सोनं झालं. याला 8 मार्क. इतकं प्रॉपर डायग्राम काढा, इतकी प्रॉपर थिअरी लिहा की त्याला आउट ऑफ मार्क आले पाहिजेत. ओके. तर हा झाला बॅटरीचा क्वेश्चन. युनिट नंबर 6B बॅटरी. ओके. चलो, युनिट नंबर 6A पार्ट काय आहे आपला, इट्स ॲप्लिकेशन. त्याच्यामध्ये 2 डेरिव्हेशन आहेत. 2 डेरिव्हेशन आणि काही न्यूमेरिकल आहेत. ते न्यूमेरिकलचा व्हिडिओ आपण नंतर बोलूया सेपरेटली. डेरिव्हेशन कुठले डेरिव्हेशन, पटकन डेरिव्हेशन सांगतो बघा. फर्स्ट डेरिव्हेशन आहे RTCचं, म्हणजे α2 = α1 1 + α1 T2 - T1 प्रूफ येतं. सेकंड डेरिव्हेशन आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल. क्वेश्चन असा आहे, तुम्ही डेरिव्हेशन करेक्ट लिहिता. क्वेश्चन असा येतो, डिफाईन इन्सुलेशन रेजिस्टन्स. तर काय डेफिनेशन आहे नाही येत आपल्याला. आपण डायरेक्ट लिहितो, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इज डेफिनेशन ऑफ रेजिस्टन्स. मग इन्सुलेशनची काय, इन्सुलेशनची डेफिनेशन अशी आहे की अपोजिशन टू फ्लो ऑफ लिकेज करंट, म्हणजे त्या वायरमधनं किती लिकेज करंट होतोय फ्लो, कशावरती, त्या इन्सुलेटरवरती, दॅट इज इन्सुलेशन रेजिस्टन्स. डेफिनेशन काय आली, डेफिनेशनला 1 मार्क, डेरिव्हेशनला
तुम्हाला 6 किंवा 7 मार्क. याच्यामध्ये ओनली 4 स्टेप आहेत, याच्यामध्ये 5 स्टेप आहेत. 4 स्टेप आणि 5 स्टेप. इथं तुमचं युनिट नंबर 6 पूर्ण कव्हर झालं विथ थेअरी. आणि मग अशीचं युनिट नंबर 6 बी बॅटरी आणि पार्ट 1 वर्क पॉवर अँड एनर्जी. याचं न्यूमेरिकल आपण नंतर बघू. न्यूमेरिकल तर इतके इझी आहे, सांगतो ते स्टेप फॉलो करायच्या. आपण एक वेगळा व्हिडिओ करूया. ओके, हे झालं तुमचं युनिट नंबर 6चा पार्ट, दॅट इज बॅटरी अँड वर्क पॉवर अँड एनर्जी. चलो, आता नेहमीनुसार सर तुम्ही युनिट नंबर 6 नंतर नेहमी सांगता युनिट नंबर काय 4 सांगा. 4 मध्ये कुठले कुठले क्वेश्चन असतील. चला, फर्स्ट पार्ट 4 मध्ये बघू आपण पॉलिफेज. याच्यामध्ये 3 मार्काचे 2 क्वेश्चन होते, बॅलन्स अनबॅलन्स कंडिशन अँड फेज सिक्वेन्स. ओके, तो 3 मार्क झाले काल. आता आपण बघूया पॉलिफेजचं काय असेल. तर पॉलिफेजच्या स्टार आणि डेल्टा कनेक्शनचं आपण फेजर डायग्राम कशा काढायचे याचे मी व्हिडिओ ऑलरेडी बनवले, ते बघा. फेजर डायग्राम कळाले, विषय संपला. फेजर डायग्रामचा व्हिडिओ आहे ते बघा. फेजर डायग्राम आणि याच्यामध्ये 2 डेरिवेशन आहेत. काय आहे तर इन स्टार कनेक्शन BL इज इक्वल टू √3 VPH अँड IL इज इक्वल टू IPH. हे डेरिवेशन आहे स्टारमध्ये. आणि डेल्टामध्ये कुठलं डेरिवेशन आहे तर हे डेरिवेशन IL इज इक्वल टू √3 IPH, VL इज इक्वल टू VPH. फेजर डायग्राम काढायची, कनेक्शन डायग्राम काढायची, हे 2 डेरिवेशन करायचे. हा एंड होतो युनिट नंबर 4 पॉलिफेजचा. मग सर आता राहिलं काय तर राहिलं युनिट नंबर 4चा सेकंड पार्ट ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे का, ऑलरेडी व्हिडिओ केले तुम्ही, ते बघा. डेरिवेशन तुमच्या बुकमध्ये टेकमॅक्समध्ये खूप 4-4, 3 स्टेपमध्ये उत्तर आहेत, ते सॉल्व करा. ओके, चलो नेक्स्ट पार्ट आहे ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट पार्ट आहे ट्रान्सफॉर्मर. थोडा पटपट व्हिडिओ घेऊ कारण याला वेळ घालण्यात अर्थ नाही, आपल्याला न्यूमेरिकलवर कॉन्सन्ट्रेशन करायचं. ओके, ट्रान्सफॉर्मर फर्स्ट क्वेश्चन काल बघितला आपण. लॅमिनेटिंग कोरचा क्वेश्चन बघितला 3 मार्कसाठी. सेकंड क्वेश्चन आहे EMF इक्वेशन ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे या युनिट नंबर 4 मध्ये मागचे 2 आणि हा असा 3 डेरिवेशन आहेत. एकूण डेरिवेशन 3 आणि एक क्वेश्चन बघा. हा थेअरीमध्येच मी कन्सिडर करतो. डेरिवेशन इज नथिंग बट थेअरी. ओके, EMF इक्वेशन. आणि सेकंड आहे लॉसेस. लॉसेसवरती पण सिम्पल आहे. लॉसेस काय सांगतो तुम्हाला. 2 टाईपचे लॉस आहेत. एक आहे कोर लॉस, एक आहे आयर्न लॉस. कोर लॉस आणि हा आहे कॉपर लॉस. कोर लॉस अँड आयर्न लॉस एकच. हे 2 परत पार्ट. एक आहे हिस्टेरिसिस लॉस, एक आहे एडी करंट आणि हा I2RR लॉस. हे लॉसेसचं बघा, इझी बुकमध्ये दिलेलं आहे. नसेल मी नोट्स तुम्हाला या व्हिडिओच्या जे खाली असतं यूट्यूबच्या, तर एक तुम्हाला लिंक शेअर करतो. त्याच्यावरती BWचे नोट्स आहेत, ते झेरॉक्स मारा, पाठ करायला सुरुवात करा. सगळं त्या नोट्समध्ये रेडी आहे. तुम्हाला बुक उघडण्याची पण नाही गरज पडणार. ओके, तर दिस इज ट्रान्सफॉर्मर EMF इक्वेशन, लॉसेस. आणि जास्तीत जास्त विचारलं तर ऑटो ट्रान्सफॉर्मरची पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर ऑटो ट्रान्सफॉर्मर बघून जा. काय असतं ऑटो ट्रान्सफॉर्मर, मेन डिफरन्स काय असतो. सिंगल ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर. म्हणजे कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर ऑटोमध्ये एक फरक असतो. कन्व्हेन्शनलला 2 वाइंडिंग असतात, तर ऑटो ट्रान्सफॉर्मरला एकच वाइंडिंग असते अशी, आणि तिथून एक सिलेक्टर असतो. दिस इज ऑटो ट्रान्सफॉर्मर. थोडंसं बघून जा ॲप्लिकेशन. तर हा युनिट नंबर 4चा एंड झाला. आता बघू आपण युनिट नंबर 5. युनिट नंबर 5 मध्ये थेरी क्वेश्चन काय काय होते काल बघितलं आपण. KVL KCL झाले. ओके, परत आय थिंक आपण काल भरपूर बघितले. KVL KCLचा बघितला. क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क. क्लासिफिकेशन जे होते ॲक्टिव्ह पॅसिव्ह, ते काही वेळा 6 मार्कांसाठी क्वेश्चन असतो, काही वेळा 4 मार्कांसाठी येतो, काय असेल ते. त्यानंतर ह्याचं मेन क्वेश्चन आहे फर्स्ट, राईट अँड एक्सप्लेन थेव्हनिन थेरम. म्हणजे थेव्हनिन थेरमचं न्यूमेरिकल नाही आलं तर हा क्वेश्चन येतो थेअरीमध्ये. आणि दुसरा आहे सुपरपोजिशन.
याचे पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत, पटकन बघायचे. थेवेनिन सुपरपोजिशन आय थिंक 8-8 मिनिटाची 9-9 मिनिटाची व्हिडिओ बनवले तुम्ही. एकदा व्हिडिओ बघायचा, तुम्ही न्यूमेरिकल पण सॉल्व कराल. इतका इझी वेमध्ये तो व्हिडिओ पाठवलेला आहे मी. हां, थेवेनिन सुपरपोजिशन. राहिले 2 क्वेश्चन अजून. कुठले? डेरिवेशन, कन्वर्ट स्टार नेटवर्क इंटू डेल्टा अँड डेल्टा इंटू स्टार. हे 2 डेरिवेशन, हे डेरिवेशन 2, हे 2 थेरी क्वेश्चन आणि कालची थेरी क्वेश्चन. हे केले तर तुम्हाला 9 ते 10 मार्क आरामात मिळतील थेरीला. न्यूमेरिकल करू आपण, हे 9 ते 10 मार्क. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे का? युनिट नंबर 5 खूप जास्त इझी आहे. म्हणजे त्याच्या न्यूमेरिकल असे आहेत तसे आहेत. मी सांगतो न्यूमेरिकल, मी सांगतो त्या मेथडने सॉल्व करायचे. चुकणार नाही, 0% चुकणार चान्स. 8 पैकी 8, 9 पैकी 9 मार्क जर मिळाले तर हा विषय किंवा युनिट नंबर 5 स्कोरिंगने निघाला. बघा, युनिट नंबर 6 बघितला, युनिट नंबर 4 बघितला, युनिट नंबर 5 बघितला, तर राहिला युनिट नंबर 3. काय काय थ्री क्वेश्चन्स आहेत बघू आपण. ओके, युनिट नंबर 3 वरती कारण आपण थेरी 3 मार्काचे क्वेश्चन बघितले. काय काय होते? पॉवर ट्रँगल काढा, RL RCचं फेजर काढा. फेजर कसे काढायचे हे जर माहीत पाहिजे असेल तर व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो व्हिडिओ बघा, फेजर आरामात निघते. ओके, तर याच्यावरती काय मेन डेरिवेशन आहे बघा. फाइंड डेरिवेशन फॉर करंट इन LNC सर्किट. करंटचं डेरिवेशन काढा LNC मधलं, आणि पॉवरचं डेरिवेशन कुठे कुठे काढा? LC, RL RC अँड RLC. पॉवर हे झाले 1 2 3 4 5 6 7, हे 7 डेरिवेशन. आणि एक रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, असे एकूण 8 डेरिवेशन आहेत. थोडंसं हे डेरिवेशन पाठ करायला क्रिटिकल वाटतं, पण हे डेरिवेशन जर केले तर याच्या व्यतिरिक्त काहीही क्वेश्चन येत नाही. 3 मार्काचा क्वेश्चन, एक डेरिवेशन, खाली न्यूमेरिकल. BEE पास होण्यासाठी तुम्ही डेरिवेशन लिहिले पाहिजेत. आणि डेरिवेशनमध्ये काहीही चेंज होत नाही. न्यूमेरिकलमध्ये जर युनिट चेंज झाले तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, पण डेरिवेशनमध्ये जर काही नाही चेंज झालं ना तर तुम्ही पास व्हाल. आणि उद्याच्या पेपरला क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 6 काय असेल, जिथं डेरिवेशन आहे तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. तुमचं नशीब असेल आणि जर 4 डेरिवेशन आले, किती? 4, तर 8 चोक किती? 32, विषय संपला. किंवा 6 चोक 24. फक्त डेरिवेशनवर पास व्हाल. किती डेरिवेशन आहेत या युनिटमध्ये? 8 डेरिवेशन. युनिट नंबर 3 मध्ये 8 डेरिवेशन. युनिट नंबर 4 मध्ये 3 डेरिवेशन. युनिट नंबर 5 मध्ये 2 डेरिवेशन. युनिट नंबर 6 मध्ये 2 डेरिवेशन. 8 3 11 12 13 14 15, एकूण 15 डेरिवेशन पाठ केली. मी म्हणतो चला हे सोडून द्या. 3 आणि 5 आणि 7 डेरिवेशन पाठ केली. इथं तर कन्फर्म आहे. हा डेरिवेशन तुम्ही म्हणाल हे थोडंसं अवघड आहे, इट्स ओके. 8 डेरिवेशन पाठ केले म्हणजे एकूण 15 डेरिवेशन पाठ केले तर तुम्ही BEE पास होणार म्हणजे होणारच. याचं थोडंसं विचार करा काय करायचं पेपर. हे 3 2 5 2 7 तोंड पाठ करा. झोपीतनं उठलं विचारलं कर रे स्टार डेल्टा डेल्टा टू स्टार आलं पाहिजे. ओके, तर दिस इज थेरी लेक्चर किंवा ह्या एक ओव्हरव्ह्यू आहे थेरीचा. काय केलं पाहिजे, कसं केल्यावरती BEE पास होण्यासाठी मार्क मिळतील. तर एवढे क्वेश्चन आहेत जे मी सांगितले. पटपट थोडं लेक्चर फास्ट घेतलं आपण, ते पटकन बघा, बुक उघडा, थोडंसं नोट्स काढता. नोट्स नाही आता काढायची म्हणजे वेळ नाही आहे, बट मी नोट्स काढलेल्या आहेत त्या तुम्हाला पाठवतो. त्या तुम्ही नोट्स झेरॉक्स काढा आणि याचा अभ्यास करा. कालचे 12 आणि जर नशिबाने डेरिवेशन आले, किती? 3 डेरिवेशन आले. किती डेरिवेशन सांगतो मी? 3च. 7 मार्काला 3 डेरिवेशन आले. 7 त्रिक 21 आणि 12, 21 आणि 12 किती? 33. तुम्ही पास फॉल विदाउट न्यूमेरिकल सॉल्व करा. ओके, चलो. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.